गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात? बघा, आजचा संघर्ष हे उद्याचे सामर्थ्य निर्माण करते आणि विचार बदला आयुष्य बदलेल. कारण ज्याच्या मनामध्ये काहीतरी करावं अशी इच्छा असते तेच काहीतरी करू शकतात आणि ज्यांना कशाचीच इच्छा नसते ते काहीच करू शकत नाही. आणि कोणतंही यश मिळवायला कसली तरी कल्पना सुचावी लागते आणि कल्पना आणि इच्छा हे काय आहेत, तर जुडी भावंड आहेत. आणि यश त्यांनाच मिळतं ज्यांचे अंतःकरणापासून म्हणजे ते हवं असतं. आपली तीव्र इच्छाशक्ती जे म्हणजे गरज ही शोधाची ज्यांनी म्हणतात तशा पद्धतीनं. कारण अनेकांना वाटते की आपल्याला काहीही करता येत नाही, कारण स्वतःचे गुण त्यांना दिसत नाही आणि दुसऱ्यामध्ये काहीतरी विशेष आहे असं प्रत्येकाला वाटून जातं. त्यामुळे असं स्वतःला कमी समजलं जातं आणि मग ते आपल्याकडून ते कार्य राहून जातं. पण जर आपल्यामध्ये तीव्र इच्छाशक्ती असेल तर ते आपण करू शकतो. कारण माझ्यात काहीतरी कमतरता आहे हा मनातील जे भाव आहे तो आपण काढून टाकायला पाहिजे, म्हणजे आपल्याला यश मिळवणं सोपं जाणार आहे. आणि आता आपण हा जो व्हिडिओ आहे हा मिशन MPSC आपल्याला MPSC टार्गेट करायचं आहे, त्याच्यातून एक पोस्ट आपल्याला मिळवायची आहे. तर आज मी 4:30ला उठले, पण मी अभ्यासाला बसू शकले नाही. कारण कसं, स्वामी उठला तर मग त्याला घेऊनच मी झोपले. तर त्यातलं झोपता मलाच झोप लागली आणि जेव्हा मी उठले आणि बघितले तर घराला 6 वाजले होते. म्हणजे 1 तास मला त्यामध्ये कमी झाला. म्हणून मग मी उठली आणि रोजच्या सारखंच फ्रेश होऊन म्हणजे अभ्यासाला सुरुवात केली. मग स्वामी पुन्हा 7 वाजे उठला, मग त्याला घेऊन म्हणजे अभ्यासाला बसले. मग त्याच्यासोबत थोडा खेळले वगैरे आणि मग 10-15 मिनिट त्याच्यात वेळ गेला आणि नंतर मी एकाग्रतेने अभ्यासाला बसले. तर 10वीच्या भूगोलामधील मी काल वाचलेला जो पहिला प्रकरण होता त्यामध्ये तो रिव्हिजन केला आणि मग दुसरा प्रकरण वाचायला घेतले आणि तो वाचून झाला. कारण मी आज 9 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे. उठायला उशीर झाला म्हणून 9 वाजेपर्यंत म्हणजे वेळ वाढवली आणि मग नंतर घरातील काम करायला सुरुवात केली. आणि आज फक्त मला कारण वरण भातच करायचा होता आणि उपवास वगैरे असल्यामुळे मी एकटीच जेवणारी होती, त्यामुळे मी वरण भात केली. रात्रीची थोडी भाजी होती त्यामुळे तसं मी ते आटपून घेतलं. आणि दुपारला मग मी थोडंसं करंटचे प्रश्न थोडेसे काढले, 4-5 प्रश्न लिहून काढली. आणि इतर म्हणजे कामं करत असताना वगैरे व्हिडिओवर मी करंटचे व्हिडिओ बघितली आणि ते व्यवस्थित रिव्हिजन केली. आणि रात्री मला आपलं 10वीचं भूगोल आहे त्याच्यामधील मला 3रा चॅप्टर थोडं वाचून काढायचं आहे. आणि मग थोडं वेळ मिळेल तर मॅथ वगैरे करीन. आजचा अभ्यास माझा एवढाच झालेला आहे. आणि जे काल मी सांगितलं होते की 5वीच्या जॉग्रफीतील मला ते भारतीय पठार याच्यावर ते थोडं नकाशे आहे त्यामधील थोडंसं ते विश्लेषण करायचे आहे, तर मी यामध्ये विश्लेषण करून सांगितले आहे. तुम्ही नक्की बघा. काल मी सांगितली की इयत्ता 5वीची पुस्तक मी संपूर्ण वाचून काढलेली आहे, पूर्ण संपवली आहे. आणि त्यामध्ये सांगितली होती की आपण उद्या ह्या नकाशाचं आपण विश्लेषण करणार आहोत, भारतीय पठारी व किनारी प्रदेशाचं. कारण हा जो नकाशा आहे ह्या मधूनच 4-5 प्रश्न बनतात आणि आधी पण आयोगाने विचारलेला आहे. 2017 कंबाईनलेला आलेला आहे, हा पण प्रश्न आलेला आहे. असं 2-3 प्रश्न यातून आलेला आहे, म्हणून मी हे सांगत आहे. बघा, जो उत्तर भारतीय पठार आहे हा उत्तर भारतीय पठारामध्ये कोणते पठार आहेत बघा. मारवाड पठार आहे, त्यानंतर मेवाड पठार आहे, त्यानंतर माळवा पठार आणि नंतर बुंदेलखंड पठार आहे. आणि मग इकडे बागेलखंड पठार आणि छोटा नागपूरचे पठार. असं कसं पश्चिमेकडून पूर्वेकडे असा पठाराचा क्रम लावा, असा प्रश्न त्यामध्ये बनू शकतो. तर तेव्हा आपण अशा पद्धतीने क्रम लावू शकतो. पहिला आहे मारवाड पठार, नंतर मेवाड पठार, नंतर माळवा पठार, मग बुंदेलखंड, बागेलखंड आणि मग छोटा नागपूरचा पठार. अशा पद्धतीने बघा, छोटा नागपूरचा पठार आहे, यामध्ये खनिज संपत्ती जास्त प्रमाणात आहे, म्हणून इथं खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध असणं म्हणून खनिज लिहून ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे पण जे काय म्हणतात आपलं अरवली पर्वतामध्ये खनिज आणि संगमरमर खडक जास्त प्रमाणात आहे. आणि अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आणि ते 1722 मीटर एवढी उंची आहे. अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? गुरु शिखर आहे. आणि हा जो मारवाड पठार आहे हा अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे आहे. अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे मारवाड पठार आहे. आणि अरवली पर्वताच्या ईशान्येकडे
अरवली पर्वताच्या ईशान्येकडे सांबर सरोवर आहे. अरवली पर्वताच्या ईशान्येकडे कोणता सरोवर आहे तर सांबर सरोवर आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे जे मेवाड पठार आहे, हे मेवाड पठार हे काय आहेत, अरवली पर्वताच्या पूर्वेला मेवाड पठार आहे. अरवली पर्वताच्या पूर्वेला मेवाड पठार आणि पश्चिमेला मारवाड पठार आहे. अरवली पर्वत हा अतिप्राचीन पर्वत आहे असं म्हणजे खूपदा अरवली पर्वतावर प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईनला. आणि त्यानंतर बघा ज्या नद्या त्यामध्ये चंबळ, शिंद, बेटवा आणि केन ह्या ज्या नद्या आहेत ह्या बुंदेलखंड पठारावरून वाहतात. कोणत्या? चंबळ, शिंद, बेटवा, केन. आणि ह्या उत्तरवाहिनी नद्या आहेत. कोणत्या? चंबळ, शिंद, बेटवा, केन ह्या उत्तरवाहिनी नद्या आहेत. सोन नदी आहेत, ते सोन नदीच्या दक्षिणेला बाघेलखंड पठार आहे. बाघेलखंड पठार आहे. तर बघा, सोन नदीच्या दक्षिणेला बाघेलखंड पठार आणि पूर्वेला काय आहे, छोटा नागपूरचा पठार आहे. तर त्यानंतर बघ, छोटा नागपूर पठारावरून दामोदर नावाची नदी वाहते. आणि त्यानंतर आहे दक्षिण भारतीय पठार. आणि दक्षिण भारतीय पठारामध्ये महाराष्ट्र पठार, तेलंगण पठार आणि कर्नाटक पठाराचा समावेश होतो. त्यानंतर ह्या ठिकाणी बघा, पश्चिम घाट, हा पश्चिम घाट आहे आणि हा पूर्व घाट आहे. आणि हा दोन्ही घाट मिळून जो म्हणजे दरम्यानचा जो भाग आहे याला द्वीपकल्प असं म्हणतात. हा जो संपूर्ण परिसर आहे याला द्वीपकल्प म्हणतात. दक्षिणेकडे बाघेलखंड पठार आहे. दक्षिणेकडे बाघेलखंड पठार पण आहे या ठिकाणी. तर पूर्वेस इकडे छोटा नागपूरचा पठार आपण आधीच बघितला आहे. आणि दक्षिण भारतीय पठाराचा आपण दक्षिण भारतीय जो पठार आहे याला दख्खनचे पठारसुद्धा म्हटलं जातं. हा जो पठार आहे याला दख्खनचे पठारसुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी महाराष्ट्र पठाराचा उतार आहे, जो महाराष्ट्र पठाराचा उतार आहे हा पूर्वेकडच्या डोंगररांगा आहेत, म्हणजे पूर्वेकडे आहे. आणि अजिंठा, महाराष्ट्र पठाराचा उतार हा पूर्वेकडे आहे. आणि या पठारावर काय काय अजिंठा, बालाघाट इथं दिलं आहे. अजिंठा, बालाघाट आणि महादेव ह्या डोंगररांगा आहेत तिथं महाराष्ट्र पठाराजवळच्या इकडे. महाराष्ट्र पठाराजवळ काय आहे, असं सातमाळा म्हणजे सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वत आणि मग नंतर सातमाळा अजिंठा आहे. सातमाळा अजिंठा आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान तापी नदी वाहते. आणि सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत यांच्या दरम्यान नर्मदा नदी वाहते. आणि सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट जे डोंगर आहे याच्या दरम्यान गोदावरी नदी वाहते. आणि हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर या दरम्यान आपलं भीमा नदी वाहते. आणि शंभू महादेव डोंगर रांगाच्या दक्षिणेकडून कृष्णा नदीही वाहते. आणि बघा, हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर हा अनयमुडी आहे आणि त्याची उंची आहे 2695 मीटर आहे, जो पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. आणि निलगिरी पर्वत आहे, या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. आणि ह्या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला पालघाट खिंड आहे. यावर प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला कोणती खिंड आहे तर पालघाट नावाची खिंड आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण सह्याद्री अलग झालेले आहेत. हे पालघाट खिंड आहे, त्यामुळे उत्तर आणि दक्षिण सह्याद्री वेगळे झालेलं आहे. त्यानंतर पूर्व घाट आहे, जो बंगालच्या उपसागराला समांतर आहे. दक्षिणेकडील म्हणजे इथं दक्षिणेकडे हे नल्लामाला नावाचे हे डोंगर आहे. आणि बघा, श्रीशैलमजवळ कृष्णा नदीने घडई तयार केलेली आहे. श्रीशैलमजवळ कृष्णा नदीने घडई तयार केलेली आहे. आणि यामध्ये जो पूर्व घाट आहे, या पूर्व घाटामध्ये एक महत्त्वाचं शिखर आहे. त्यामध्ये आहे सिकराम गुट्टा नावाचे शिखर आहे, जे 1690 मीटरचं उंच आहे. महानदी आणि गोदावरी यांच्यामध्ये चिल्का सरोवर आहे. गोदावरी आणि कृष्णामध्ये कोलेरू सरोवर आहे. आणि कृष्णा आणि कावेरी यांच्यामध्ये पुलिकस सरोवर आहे. हे या म्हणजे कोणत्या नद्यांच्यामध्ये कोणतं सरोवर आहे यावर प्रश्न आला होता. किंवा असा आपलं उत्तरेकडून दक्षिणेकडे असं सरोवराचा क्रम पण येऊ शकते. चिल्का सरोवर, कोलेरू सरोवर आणि पुलिकत सरोवर असा हा क्रम लागणार आहे. तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण
म्हणजे जो हा नकाशा आहे हा महत्त्वपूर्ण आहे. याच्यावर म्हणजे 3-4 तरी प्रश्न बनतात आणि अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे मी यामध्ये सांगितलेली आहे. तर आज आध्या कालचं होतं आणि काल मी म्हणजे काल सांगितलं होतं की याच्यावर थोडं विश्लेषण करणार, म्हणून मी आज विश्लेषण केली. त्यानंतर मग मी आज काल रात्रीला थोडंसं मला करंटच्या म्हणजे चालू घडामोडीमध्ये काही महत्त्वपूर्ण समित्या वाटल्या, तर त्यामध्ये IMP समित्या मी यामध्ये लिहून ठेवलेली आहे. नंतर मग आज मी दुपारला थोडं पण करंटचा अभ्यास केली आणि त्यामध्ये काही IMP मुद्दे आहेत ते मी यामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी याचं उद्या मी रिव्हिजन तुम्हाला म्हणजे याच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवू शकते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, मी रीड करून सांगेन. आज एवढाच अभ्यास केली आता आणि नंतर मग मी आज रात्रीला पण मी आता 10वीचं जे जॉग्राफी आहे ते दुसरं चॅप्टर मी सकाळला संपवले आणि आता नंतर मला दुसरा चॅप्टर रात्रीला संपवायचा आहे. आणि दुपार म्हणजे सकाळला मी थोडंसं PIQचं पण ॲनालिसिस केलं जॉग्राफीचं. आज एवढंच केलं आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.